हे आहेत तिम्मप्पा लिंगप्पा शेट्टी, ज्यांना सांगलीचे इडली किंग म्हणूनही ओळखलं जातं. 30 वर्षापूर्वी मंगलोरजवळील बैतंगडी गावातून कामाच्या शोधात सांगलीला आलेल्या तिम्मप्पांना मराठी आणि हिंदीचा गंधही नव्हता. एका छोट्याशा हॉटेलमध्ये काम केल्यानंतर त्यांनी ओम शक्ती केटरर्स नावाने इडलीचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. दिवसाला 25 ते 30 इडल्या विकणाऱ्या तिम्मप्पांनी प्रचंड मेहनतीच्या जोरावर हा व्यवसाय आज दिवसाला 35 ते 40 हजार इडल्या बनवून विकण्यापर्यंत आणला आहे. तांदूळ आणि डाळ यांचं प्रमाण 3:1 घेऊन बनवलेल्या बॅटरला व्यवस्थित आंबवून वाटी व रेग्युलर साच्यामध्ये ओतून या इडल्यांना स्टीम केलं जातं. एका स्टीमरमध्ये एका वेळी 850 इडल्या इथे बनतात. रात्री 12 ते सकाळी 12 पर्यंत इथे हजारो इडल्या बनवून तयार होतात आणि कोल्हापूर, सांगली, आष्टा, इस्लामपूर भागात वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये पाठवल्या जातात. इडली व्यतिरिक्त तुम्हाला इथे उडीद वडा, बटाटा वडा, समोसा व भजीही मिळतील. मी इथे एक इडली वडा ऑर्डर केला आणि टेस्ट करायला सुरुवात केली. यांची खासियत असलेली वाटी इडली एकदम मऊ लुसलुशीत आहे आणि उडीद वडा खूप कुरकुरीत आहे. या दोन्ही पदार्थांची चव सोबतची चटणी आणि सांबार आणखीन वाढवतात. ही खोबऱ्याची चटणी मी आजपर्यंत खाल्लेली सगळ्यात बेस्ट चटणी होती. सांबारला फोडणी एकदम व्यवस्थित दिली गेलेली असते आणि हिंगाचे प्रमाण अगदी व्यवस्थित असतं. सांगलीमध्ये बेस्ट इडली खायची असेल तर इथे यायला लागतं. इडलीचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर होलसेलमध्ये इथून इडल्या विकत घेऊ शकता. अशा फूड रिव्ह्यूजसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.